Examine the consistency of the following equations: x plus 2y minus 3 equal to 0, 7x plus 4y minus 11 equal to 0, and 2x plus 4y minus 6 equal to 0. Now these three equations are linear equations in a two variable x, y, x, y, x, y. Now these three equations are linear equations in two variables x and y are variables. इथे आपल्याला ह्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे का नाही ते बघायचे, तपासायचे. तर इथे आपण आधी हे दोन इक्वेशन घेऊ आणि एक्स आणि वायची किंमत काढू. कोणतेही तीन इक्वेशन्स हे कन्सिस्टन्स असतात जेव्हा त्यांच्यामध्ये एखादं कॉमन सोल्युशन आहे. आणि दुसरं म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 येईल. तेव्हा ह्या दोन कंडिशन जेव्हा लागू होतील त्या इक्वेशनसाठी तेव्हा याचा अर्थ ते तिन्ही इक्वेशन्स कन्सिस्टन्स आहेत. तर इथे आपण ह्याच्यामध्ये आधी काही कॉमन सोल्युशन आहे का ते चेक करू. तर पहिल्यांदा आपण हे दोन इक्वेशन्स घेऊ. एक्स प्लस 2y मायनस 3 इक्वल टू 0, 7x प्लस 4y मायनस 11 इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला आपण 7 ने मल्टिप्लाय करू आणि ह्या इक्वेशनला 1 ने मल्टिप्लाय करू. Therefore 7x plus 14y, 2 into 7 14, y minus 3 into 7 21 equal to 0. 1 into 7 7x plus 1 into 4y minus 1 into 11 11. आता सॉल्व करू. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन घ्यायचे. सबट्रॅक्ट, मग साइन चेंज करायची, प्लस ची मायनस ची प्लस. तर 7x मायनस 7x इथे 0 येणार आहे. आता 14y मायनस 4y इक्वल टू 10y, म्हणजे 10y. आणि मायनस 21 प्लस 11 मीन्स 10 प्लस मायनस 10 इथे मायनस 10 लिहू. मायनस 10 इक्वल टू 0. देअरफॉर 10y इक्वल टू 10, y इक्वल टू 1. 10 अपॉन 10 1. 10 भागिले 10 बरोबर 1. आता इथे y ची किंमत एक आली. x ची किंमत आपण काढू. कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवू आपण. इथे x प्लस 2y मायनस 3 इक्वल टू 0, y इक्वल टू इथे 1 ठेवू. x प्लस 2y मायनस 3 इक्वल टू 0, x प्लस 2 into 1 minus 3 equal to 0, x plus 2 minus 3 equal to 0, x minus 1 equal to 0. Therefore x equal to 1. आता इथे x ची व्हॅल्यू पण 1 आहे आणि y ची व्हॅल्यू पण 1 आहे. इथे सोल्युशन काय आहे, एक्स वाय इक्वल टू 1 and 1. ह्या दोन इक्वेशन वरून आपण हे सोल्युशन काढलं. आता हे आपल्याला चेक कुठे करायचे, थर्ड इक्वेशनला चेक करायचे. थर्ड इक्वेशन आहे 2x plus 4y minus 6 equal to 0. Put here x equal to 1 and y equal to also 1. 2 into 1 plus 4 into 1 minus 6 equal to 0. 2 plus 4 minus 6 equal to 0. 6 minus 6 equal to 0. 0 equal to 0. म्हणजे इथे हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं जेव्हा आपण x equal to 1 आणि y equal to 1 ठेवलं. ते याचा अर्थ ह्याचं सोल्युशन पण काय आहे, ह्या इक्वेशनचं सोल्युशन पण x equal to 1 आहे, y equal to 1 आहे. तसंच ह्या दोन्ही इक्वेशनचं पण सोल्युशन काय आहे, x equal to 1, y equal to 1. म्हणजे हे कॉमन सोल्युशन आहे या तीन इक्वेशन्समध्ये. ह्याच्यावरून आपण काय ठरवू शकतो, तर these three equations are consistent. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे का नाही ते चेक करू. डी इक्वल टू टेक कोइफिशियंट ऑफ एक्स अँड वाय. इथे एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, इथे 7 आहे, इथे 2 आहे. वायचा कोइफिशियंट 2, 4 आणि 4 आणि कॉन्स्टंट. पण आधी आपल्याला काय करावं लागेल, हे इक्वेशन सगळे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावे लागतील. म्हणजे एक्स प्लस 2y इक्वल टू 3, एक्स प्लस 2y इक्वल टू 3, 7x प्लस 4y इक्वल टू 11 अँड 2x प्लस 4y इक्वल टू 6. आणि ते आता कॉन्स्टंट घेऊ. 3, 11 आणि 6 आणि एक्सपांड करू हा डिटर्मिनंट. इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 4 into 6 24 minus 44, 4 into 11 44, 2, 7 into 6 42, 2 into 11 22 प्लस 3 ने मल्टिप्लाय करायचं. 7 into 4 28, 7 चौक 28, 2 into 4 8 minus 8. इथे आपण हे सॉल्व करून घेऊ. 24 minus 44 म्हणजे 44 minus 24 0 2, negative 20 minus 2 minus 2 0, 4 minus 2 2, 20 plus 3, 28 minus 8 means 20 equal to negative 20 minus 2 into 20 40 plus 3 into 20 60 equal to minus 60 plus 60 equal to 0. म्हणजे d equal to काय आहे, equal to 0 आहे. Therefore these three equations, given equations are consistent. Answer: given equations have common solution, that is x, y equal to 1, and also d equal to 0. Value of determinant equal to 0. Hence given equations are consistent.